महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गो. दुसऱ्या हाफची सुरुवात झालेली आहे. पुणे पॅन्थर्स विरुद्ध रत्नागिरी रेडर्स महिलांचा सामना. पहिल्या हाफच्या अंत होईपर्यंत सामना बरोबरीत होता. 18-18 अशी गुणसंख्या दोन्ही संघांची. मिनल जाधव पुण्यासाठी आता चढाई करत आहे. छाया, तुमचं थोडक्यात भाकीत सेकंड हाफसाठी. दोन्ही संघांची गुणसंख्या 18-18 आहे आणि दोन्ही संघांचे पूर्ण खेळाडू क्रीडांगणात आहेत. दोन्ही संघांना बोनस रेषा घेण्याचा फायदा या ठिकाणी आहे. त्यामुळे सावधगिरीने त्यांनी प्रत्येक चाल आता केली पाहिजे, कारण उरलेल्या 15कडे यश आणण्याचे जास्त चान्सेस आहेत. पूजा खिणी कप्तान पुण्यासाठी चढाई करताना. दोन्ही बाजूच्या कव्हर सतर्क. पकडलेला आहे कप्तान पूजा खिणीला. झडप घालावी तशी पाठीमागून झडप घातली. बोनस करण्याकरता पाय घातला आणि पूर्ण पाठ दाखवली या ठिकाणी आणि ती खालच्या बाजूला वाकलेली होती आणि कोपऱ्याने तिच्यावर झडप घातली. अगदी छाया अत्यंत संतपणे परतत होती, त्याचा फायदा घेतला आहे रत्नागिरीच्या रेडर्सनी. आणि आता रत्नागिरीसाठी चढाई करत आहे अश्विनी शेवाळे. आक्रमण करताना रेडर हा डॉजिंग करत असतो, पण तसंच डिफेंडरला देखील रेडरला हुल देण्याची संधी असते. ते देखील आपल्या हालचाली सतत बदलत्या ठेवून रेडरला संभ्रमात पाडू शकतात. मी म्हणते की रेडरनी क्रीडांगणामध्ये डॉज व्हायला पाहिजे आणि बाउन्स होत राहायला पाहिजे त्यांनी, तरच त्यांना पुढे मागे साखळी घेऊन जायला त्यांना इझी पडेल आणि त्या पटकन मूव्ह करू शकतील. बरोबर आहे. एकाच ठिकाणी उभा राहिला तर त्यांना स्टार्ट घ्यायला लेट होतो आणि जे टायमिंग परफेक्ट त्यांना कॅच करायचं ते घेऊ शकत नाहीत. बरोबर आहे छाया. श्रद्धा पवार सेफ रेड करून परतलेली आहे पुण्याची. रत्नागिरीची रेड आता 2 गुणांची आघाडी रत्नागिरीकडे. रत्नागिरी रेडर्स 20, पुणे पॅन्थर्स 18. शाली जाधव रत्नागिरीची. 5 नंबरच्या खेळाडूला मारला तर तिचा डावा आणि पंचांनी तो अचूकपणे टिपलेला आहे. मान्य केलेला आहे. अत्यंत मायक्रोस्कोपिक अशी विजन लागते पंचांची. अतिशय उत्कृष्ट झेप घेतली आणि तिची 5वी स्टेप तिची मध्यरेषेकडे होती. हे अतिशय महत्वाचं आहे राहुल. बरोबर आहे छाया. आणि आता मिनल जाधव पुण्याचं आव्हान घेऊन. 3 गुणांची आघाडी रत्नागिरीकडे. 2.5 मिनिटं झालेली आहेत दुसऱ्या हाफ मधली. डबल शिवण्याचा प्रयत्न, आधी हात सरसावून पुढे आणि मग लात मारण्याचा प्रयत्न मिनल जाधवचा. परतलेली आहे मिनल जाधव. अगदी झपाट्याने परतली. कोणी परसूट करायच्या हत्ती अगदी सुखरूपपणे झपाट्याने परतली आपल्या हाफमध्ये. अपेक्षा टाकळे रत्नागिरी रेडर्ससाठी गेल्या सामन्यातली सामनावीर. 5 खेळाडू फक्त पुणे पॅन्थर्सचे संघामध्ये. बोनसची संधी नाही. अपेक्षाला खोलवर जाऊन खेळाडू स्पर्श करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्याच प्रयत्नात ती आहे. अपेक्षा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेते आणि अतिशय उत्कृष्ट अशी झेप मारून ती गुण टिपण्याचा प्रयत्न करते. बरोबर छाया. आणि आता कप्तान पूजा खिणी. रत्नागिरीचे साथी खेळाडू क्रीडांगणात 2-3-2 अशी साखळी लावून ते अगदी अलर्ट आहेत. बरोबर आहे छाया. माफ करा, ही श्रद्धा पवार आहे पुण्याची. आता साथी खेळाडू रक्षापंक्तीचे शाबूत रत्नागिरीसाठी. 2 गुणांची आघाडी रत्नागिरीकडे. रत्नागिरीने आता अतिशय सावधपणे खेळ केला पाहिजे. त्यांच्याकडे लीड आलेला आहे, ते टिकवून ठेवले पाहिजे. त्याच्यामध्ये वाढ करत राहायला पाहिजे. कुठलाही लूज पॉइंट देऊन त्यांना चालणार नाहीये. शाली जाधव रत्नागिरीची. भोजबजरंग परदेशी पुणे पॅन्थर्सचे. पुण्याचे 5 खेळाडू आणि रत्नागिरीचे 7. बोनस गुणाचा फायदा हा पुण्याच्या खेळाडू. शिवनेरी चिंचवलेला पकडण्याचा प्रयत्न रत्नागिरी रेडर्सचा आणि तो झुगारून ती परतलेली आहे आपल्या संघासाठी गुण घेऊन. रेखा सावंत रत्नागिरीसाठी. अतिशय उत्कृष्ट बैठीला हात मारली आहे आणि खिलाडू वृत्तीचं दर्शन करत अँटी रेडरने देखील तो स्पर्श मान्य केलेला आहे. आता कप्तान पूजा खिणी. हा पदस्पर्श रेखा सावंतचा. पूजा खिणी बैठीलात मारण्याचा प्रयत्न, टो टच करण्याचा प्रयत्न. सेकंड हाफची 4.5 मिनिटं झाली आहेत. स्कोर आहे रत्नागिरी 22 पुणे 20.
आणि रत्नागिरीच्या कप्तानचा तिला पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. अशा तऱ्हेने रत्नागिरीला गुण घालवून चालणार नाही राहुल. आणि अपेक्षा टाकळे टच लाईनच्या पुढे तिला परत पकडण्याचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे ती उंच खेळाडू आहे. टच लाईन वरती ती केवळ लोटांगण घेतलं तरी मध्यरेषेपर्यंत कॉर्नरच्या जाते. हाताने टेम ठेवून ती पुढे येऊन आली. कॉर्नरनी ही मूव घ्यायला हवी होती. हाताच्या प्लेयरनी सपोर्ट करायला हवा होता. ती हात सोडून पुढे धावत आली. बरोबर आहे छाया. पुण्यासाठी चढाई आता. गुण मिळवलेला आहे पुण्याच्या खेळाडूने. मिनल जाधवनी एक गुण मिळवलेला आहे आपल्या संघासाठी. क्रीडांगणामध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना ते टेन्शन असतं, पण त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हे बाहेर बसलेल्या राखीव खेळाडूंकडे असतं. विशेषतः कोच. नक्कीच. नाजूक अशी आघाडी रत्नागिरी रेडर्सकडे केवळ 1 गुणाची. ही पहा वाघनखी पकड मागच्या बाजूने. मग सायली जाधवचा हा स्पर्श. पूजा किणी निसटली तो क्षण. गणपतीचा जयघोष होत आहे मैदानामध्ये. आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती तृप्ती सुवर्णा रत्नागिरीसाठी चढाई करताना. परतलेली आहे तृप्ती सुवर्णा. स्कोर जैसे थे. केवळ 1 गुणाची आघाडी. कप्तान पूजा किनी पुनश्च पुण्यनगरीसाठी बोनस गुण घेण्याची संधी तिला आता आहे. 6 अँटी रेडर. परतलेली आहे पूजा किणी. अपेक्षा टाकळे. बऱ्याचशा अपेक्षा आहेत आता इथून पुढे रत्नागिरी रेडर्सच्या संघाला तिच्याकडून. 6 खेळाडू बोनस गुण मिळवलेला आहे तिने आता. अपेक्षांनी बोनस गुण घेतलाय. स्मार्ट खेळ करते अतिशय आज. उत्कृष्ट डॉजिंग टाकून ती समोरच्या खेळाडूला चकवून ती पाय टाकते आणि पुनश्च एकदा मैदाना आपल्या मध्यरेषेकडे धाव घेते. तिची बॉडी लँग्वेज बघा. तिचे शोल्डर दोन्ही मध्यरेषेकडे फेस असतात. बरोबर आहे छाया. आणि आता मिनल जाधवची चढाई पुण्यासाठी. आणि मिनल जाधव सापडलेले आहेत सापड्यामध्ये. काय उत्कृष्ट पकड केलेली आहे रत्नागिरी रेडर्सने. क्षणभर बेसावध झाली आणि तिचा चवडा पकडला. सुरेख सुरेख. रत्नागिरीच्या खेळाडूंना पुन्हा एकदा सूर गवसलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. अगदी तात्पुरता का असेना. आणि तोच मोमेंटम त्यांनी पुढे ठेवायचा आहे. नक्कीच. 3 गुणांची आघाडी रत्नागिरी रेडर्सकडे. सायली जाधव संथ अशी चढाई करून रत्नागिरी रेडर्सची वेळ मारत आहे पुणे पॅन्थरच्या हाफमध्ये. आणि परतलेली आहे सायली जाधव. पूजा भंडलकर पुण्याची रेड करत आहे. साथीच्या साथी खेळाडू रत्नागिरीच्या मैदानात. पाहूयात ती बोनस रेषा शिवते का नाही. चपळ अशी डॉजिंग आतापर्यंत पूजा भंडलकरची. सुपर परसूट करण्याचा पवित्र आहे बहुदाचा रत्नागिरीचा. तो पहा सुपर परसूट करण्याचा प्रयत्न. रत्नागिरीच्या खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण ठेवून संयम ठेवलेला दिसतोय. रेखा सावंत रत्नागिरी रेडर्ससाठी. हे पहा आली अंगावर आणि तिला खेचली जमिनीवर. पुढे सूर घेतला झेपावत तिच्या दोन्ही मांड्यांना विळका आणि ती बाद. पूजा किणी कप्तान पुणे पॅन्थरसाठी आता. 6 खेळाडू रत्नागिरीचे. पूजा किणीला बोनस गुण मिळवायची संधी ते पहा. पण बोनस रेषा पार झालेली नाही. तिने नुसतं बोनस रेषेला टच केलंय. बोनस रेषा क्रॉस झाली पाहिजे तरच तो गुण मिळतो तुम्हाला. अधिक धोका न पत्करता परतलेली आहे. आणि आता अपेक्षा टाकळे आलेली आहे. जवळजवळ 70-80% रेड रत्नागिरीच्या अपेक्षा टाकळेद्वारेच होत आहे. चढाईची सगळी भिस्त रत्नागिरीच्या अपेक्षावरच आहे. अगदी बघा बोनस लाईन शिवल्यावर देखील प्रेक्षक तिला चीअर करत आहेत. 8वा खेळाडू रत्नागिरी रेडर्सचा म्हणजेच प्रेक्षक. प्रचंड जय घोषात ते आपल्या संघाचं इथे मनोबल आणि धैर्य वाढवत आहे. ही पहा पकड. पुण्याची कप्तान पूजा किणी हिची पकड केली होती पण ती मध्यरेषेपर्यंत पोहोचली आहे. 2 गुणांची आघाडी आता फक्त तृप्ती सुवर्ण रत्नागिरी रेडर्ससाठी. रत्नागिरी 26 पुणे पॅन्थर्स
24. प्रोएक्टिव्ह असा खेळ केलेला आहे पूजा किणीनी, पुण्याच्या कप्ताननी. बहुतांशी रेड पुण्याच्या तिने मारलेले आहेत आणि आज निश्चितच कप्तानाला साजेसा असा खेळ करत आहे पूजा किणी. 5 डिफेंडर रत्नागिरीचे. हा पहा झपाटून पुढे सरसावून स्पर्श करण्याचा प्रयत्न, दावा काही तिने केलेला नाहीये. परतलेली आहे पुण्याची कप्तान पूजा किणी. अपेक्षा टाकळे आता जात आहे. बोनस रेषा शिवलेली आहे. पाहूया अधिक धोका पत्करते का. स्पर्श सरसावली पुढे जायला. उत्तम चढाई अपेक्षा टाकळेची. झेप घेऊन तिने पाचव्या खेळाडूला टिपलेलं या ठिकाणी. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी